वेगळं घडवलेलं आहे. कोणी देखील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नाही. घरात राहणारे भावंड भाऊ बहिणी देखील सारखे नाही. आपल्या हाताकडे जर आपण बघितले तर आपल्या हातातले बोट देखील सारखे नाही. आपल्याला माहिती आहे की आपण फिंगरप्रिंट घेतो, आपल्या कोणाचाही फिंगरप्रिंट दुसऱ्याचे फिंगरप्रिंटशी मॅच होत नाही. त्याचप्रमाणे बुबुळमध्ये आपल्याला माहिती आहे की आजकाल आधार कार्डसाठी ते बुबुळचे देखील फोटो काढतात, ते देखील कुठे मॅच होत नाही. आणि यावरून आपल्याला असं कळतं की देवाने प्रत्येकाला वेगळं निर्मित केले. आणि जर देवाने प्रत्येकाला वेगळं निर्मित केलेलं आहे तर जबाबदाऱ्या देखील वेगवेगळ्या दिलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जबाबदाऱ्या जर वेगवेगळ्या दिलेल्या आहे, आणि मागच्या वेळेस देखील आपण बघितलं होतं स्तोत्र 139 मध्ये की तू जेव्हा मातेच्या गर्भात पिंड स्वरूपात होता तेव्हाच मी तुला निवडून घेतलं नाही, आणि प्रत्येक दिवस उगवण्याच्या अगोदर मी त्याची नोंद करून ठेवलेली आहे. म्हणजे आपल्या निर्मिती किंवा जन्माच्या अगोदर पासूनच आमच्यासाठी देवाच्या योजनेचं निश्चितच डायरी ही आरंभ होऊन जाते. आणि त्यानंतर मग आम्ही काय काय करतो जीवनामध्ये त्याची देखील नोंद देव करतो. परंतु ज्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला आणि मला निर्मित करलं आणि ते त्याच्या डायरीमध्ये लिहिलंय ते, आणि आपण जे काय करतो ते जर मॅच होत नाही, ते जुळून येत नाही, तर मग याचा अर्थ हा आहे की ते जे पात्र आहे, जे आम्ही आहोत, ते योग्य प्रकारचं कार्य करून त्याने आपली धाव संपवलेली नाही. आणि यासाठी तुम्हाला आणि मला हे जाणून घ्यायला पाहिजे की देवाने माझ्यामध्ये काय ठेवलेलं आहे, देवाने मला काय दिलेलं आहे, आणि त्या हिशोबाने मला माझं कार्य देवाला अर्पित करायचं आहे. आणि मागच्या वेळेस मी सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराने टॅलेंट दिलेलं आहे, सर्वांमध्ये ॲबिलिटीज आहे, प्रत्येक मध्ये व्यक्तींमध्ये कृपादान दिलेले आहे, वेगवेगळं कार्य करण्याची शक्ती आणि सामर्थ्य दिलेलं आहे. आपण बहुतांशी लोक लंगडे लुळे आंधळे पांगळे असे नाही, आपण चालते फिरते लोक आहोत. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सायन्स सांगतं की जवळपास 250-300 प्रकारचे वेगवेगळे योग्यता प्रत्येकामध्ये असतात, परंतु आपण योग्यता ओळखतच नाही, किंवा आपण त्या योग्यतेला जाणून कार्य करू इच्छित नाही. आपण त्याचा उपयोग आपल्या जगिक कार्यासाठी करतो, परंतु देवाचं जेव्हा कार्याची वेळ येते तेव्हा आपण हात रोखून राहतो, आपण ते करू इच्छित नाही. आणि त्यावेळेस आपलं कारण हे असतं की नाही, मला ते येत नाही, मला तर जमत नाही, मला तर काही जमत नाही. आणि अशा प्रकारे आपण जगामध्ये फार मोठे किंवा आपल्या या सर्व अवयवांचा उत्तम उपयोग करतो, परंतु देवासाठी त्याच अवयव जेव्हा घेऊन आपण देवासाठी काहीतरी करायला उभा राहतो तेव्हा आपण त्या गोष्टी किंवा त्या अवयवाचा योग्य वापर करत नाही, कारण की आपल्याला त्याची गरजच वाटत नाही. आणि ज्या व्यक्तीला गरज वाटत नाही, मला सांगू द्या, तो कधी देखील देवासाठी योग्य पात्र बनू शकत नाही. तर ह्यामुळे आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे, आपल्यामध्ये जे क्षमता आहे, आपल्यामध्ये जे ॲबिलिटीज आहे, आपल्यामध्ये जे कृपादान आहे, त्याचा तर वापर देव करूनच घेतो. कारण की ज्या देवाने दिलं आहे तर त्याचा तो वापर करूनच घेणार आहे. परंतु आता जो दुसरा भाग आहे त्याकडे जेव्हा आपण जात आहोत, आणि त्या दुसऱ्या भागामध्ये बघू नये की आमच्यामध्ये जे दुर्बळता आहे त्याच्यामध्ये देखील देव तुमचा आणि माझा वापर करतो. प्रेज द लॉर्ड. योग्यताचा वापर करतोच. आताच आपण गीत गायले, योग्यता असते बडकर, है ना. ह्या गीताच्या द्वारे आपण देवाला गौरव दिलेला आहे की माझ्या योग्यतापेक्षा पण देवाने जास्त दिले. परंतु आपण जेव्हा निर्बळ आहोत तेव्हा आपण ख्रिस्तामध्ये बलशाली कसे असणार, याकडे आज आपण लक्ष लावणार आहोत. कारण की मॅक्झिमम लोक, जगातले 90% लोक हे असंच म्हणतात की मी योग्य नाही, मी काम करण्यात, मी जगण्यात, मी वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्यात, मी माझं उद्दिष्ट किंवा ध्येय प्राप्त करण्यात कमकुवत पडतो. 10% लोक जगात असतील की ते म्हणतात नाही 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 नाही, माझ्या या सर्व गोष्टीमुळे मी हवं ते साध्य करू शकलेलो आहो. परंतु 90% लोकांची कंप्लेंटच असते की मला हे नाही, माझ्यामध्ये ते नाही, माझ्यामध्ये ते नाही. आणि त्याकडेच आज आपण विशेष करून लक्ष लावत असताना आपल्या पवित्र शास्त्राकडे आपण जाऊया. आणि 2 कोरिंथ याचा 13वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो ह्या अध्यायाकडे आपण जाऊया. आणि 2 कोरिंथ आपण उघडं ठेवूया, कारण की यामधून अनेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. 2 कोरिंथ
13 आणि 4 कोणीतरी जोरात वाचावे. कारण त्यास अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले. त्यास म्हणजे कोणास? येशू ख्रिस्तास वधस्तंभावर कशात खेळण्यात आले? अशक्तपणात खेळण्यात आले. तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला. म्हणजे तो मरण पावला, परंतु तिसऱ्या दिवशी परत एक बार देवाच्या सामर्थ्याने तो पुनरुत्थित झाला. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तीहीन आहोत. त्या प्रकारे येशू मनुष्य होता, त्याप्रमाणे आम्ही देखील मनुष्य आहोत. जसं येशू शारीरिकरित्या दुबळा होता किंवा सर्व प्रकारच्या मोहमायाला समोर गेलेला आहे, त्या प्रकारे आम्ही देखील जातो. फरक एवढाच आहे की येशू त्या मोहात सापडला नाही, परंतु आम्ही सापडतो. आणि पुढे लिहिलेलं आहे की जसे आम्ही त्याच्यामध्ये शक्ती आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुम्हा बाबत जिवंत असे राहो. म्हणा, जिवंत असे राहो. यस, जसा येशू त्या दुबळेपणामध्ये वधस्तंभावर खेळला गेला, तसंच आम्ही देखील आपल्या दुबळेपणामध्ये, मागच्या वेळेस आपण संदेश बघितलाय की वधस्तंभ म्हणजे काय, आणि वधस्तंभ म्हणजे विविध अडचणीमधून आपण जातो आहोत. कदाचित वधस्तंभासारखे आपण टांगले जात नाही, तरी देखील आपले प्रॉब्लेम बहुत आहे, आणि त्या प्रॉब्लेम मध्ये जात असताना आम्हाला परत एक बार येशू जसा पुनरुत्थित झाला, तसं आम्हाला देखील ख्रिस्तामध्ये जीवन प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि या जगानंतर एक आणखीन जीवन आपल्यासाठी प्रभूंमध्ये ठेवलं गेलेलं आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त म्हटलं गेलेलं आहे. आणि यासाठी की आम्हाला ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की आम्ही शारीरिकरित्या आणि आत्मिकरित्या, बौद्धिकरित्या आणि त्याचप्रमाणे अनेक गोष्टीमध्ये दुबळे आहोत, कमकुवत आहोत. आम्ही सारखे फसतो, आम्ही सारखे पडतो, आम्ही सारखे निराश होतो, आम्ही सारखे डिस्टर्ब होतो. आणि देव म्हणतो की ही चांगली बाब आहे, कारण की हे गोष्टी मला सेवेसाठी उपयोगी लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. यामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती, इन्क्लुडिंग मी, मला देखील मी यामध्ये सामील करतो, कारण की या सगळ्या गोष्टी मधून आपण जातो. येशू मनुष्य म्हणून इथे लिहिले दुबळा होता, त्याप्रमाणे मनुष्य म्हणून आम्हीही दुबळे आहोत. परंतु जेव्हा आम्ही दुबळे आहोत, संत पौल देखील 2 कोरिंथ मागच्याच अध्यायामध्ये बघूया, पानावर बघा, 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की माझी कृपा तुझ्यावर पुरे आहे, कारण की अशक्तपणात शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझे राहावे, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवू. अरे बापरे, कितीतरी विचित्र वचन आहे. कोणाला अशक्तपणा आवडत नाही, कोणाला दुबळेपणा आवडत नाही. अरे किती दुबळा, किती अशक्त झालो. कोणी आपल्याला बोललं तर आपल्याला वाईट वाटतं, किंवा आपल्याला फील होतं अरे सगळे चांगले धडधाकटे चालतात, फिरतात, कामं करतात, आणि मीच विकनेस आहे, मी दुबळा, अशक्त आहे, किंवा कामं करण्यात कमकुवत आहे. आणि अशा प्रकारे आपण स्वतःला कमी लेखतो. परंतु संत पौल अशा अशक्तपणाच्या बद्दल लिहितो की मी त्याची प्रौढी फार आनंदाने मिळेल. आणि तो वर म्हणतो की अशक्तपणात माझ्यामध्ये शक्ती, कोणती शक्ती येते? स्वर्गीय पवित्र आत्म्याची शक्ती विपुलतेने येते. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही शक्तिमान आहात, मी सर्व काही करण्यास सक्षम आहे, तर मग देवाची शक्तीची गरजच नाही. परंतु मी निर्बळ आहे, मी दुबळा आहे, माझ्यामध्ये ताकद नाही, माझ्यामध्ये स्ट्रेंथ नाही, माझ्यामध्ये बळ नाही, मग देव शक्ती पुरवतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण याकडे बघणार आहोत की मी दुबळा. आता मागच्या ह्याच्यात काय बघितलं? टॅलेंट आहे, शक्ती आहे, त्याचा उपयोग करा. दुसरी गोष्ट आहे, आता आपल्याला काय करायचंय? मी निर्बळ आहे, दुबळा आहे, त्याचा देखील देव उपयोग करतो. आणि त्यामध्ये जेव्हा आपण बघितलं की आपण अनेकदा शारीरिक दुबळे आहात, अनेक जण आपल्यापैकी आहे, अनेक जण प्रार्थनेला येतात, आम्हाला आजार आहे, आम्हाला समस्या आहे, आमचं हे दुखतं, आमचं ते दुखतं, आम्हाला ह्या प्रश्नातून जावं लागतं. अशा प्रकारच्या शारीरिक व्याधीची कुरकुर प्रत्येकाची असते, आणि त्यासाठी आपण प्रार्थना करतो, आपण डॉक्टरकडे जातो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घेतो, आणि हे नैसर्गिक आहे. त्याचप्रमाणे आपले बौद्धिक, अनेक जण आपल्यामध्ये सर्वच काही बुद्धिमान नाही, काही मुलं एव्हरेज आहे, काही एव्हरेज, बिलो एव्हरेज आहे, म्हणजे
फार मंद म्हणण्यापेक्षा ते शिकण्यामध्ये कमी आहे, किंवा त्याचं मन शिक्षणामध्ये लागत नाही, किंवा आपण देखील या वयामध्ये आपल्याला म्हणतो अरे हा इतका चांगला ते चांगला, मी मला लवकर आठवतच नाही, किंवा मी तेवढा स्मार्ट नाही. आपण बौद्धिकरित्या कमकुवळ दुबळे आहोत सुरुवातीपासून. अनेकदा आत्मिकरित्या देखील आपल्याला माहिती आहे की आपण वचन वाचतो, प्रार्थना करतो, परंतु जेव्हा काही प्रश्न विचारले जातात किंवा आमच्या मनामध्ये काही प्रश्न येतात तर आम्हाला वाटतं अरे अद्याप देखील मला पवित्र शास्त्रातलं फार काही माहीत नाही, अद्याप देखील मला फार काही कळत नाही, मला आणखीन शिकायला पाहिजे, मला आणखीन अभ्यास करायला पाहिजे, यासाठी की सखोल पवित्र शास्त्राचं ज्ञान मला प्राप्त होईल. आणि त्याचप्रमाणे अनेकदा भावनिकरित्या देखील आपण काय करतो, दुबळे होतो. अनेक जण स्त्रिया म्हणतात अरे मी थोडस काय केलं लगेच मला रडूच कोसळतं, आणि लगेच मी घाबरून जाते, लगेच माझे हातपाय थरथरायला लागतात आणि गळून जाते. हे काय झालं, भावनिकरित्या दुबळेपण. आणि आपल्याला त्याचं लाज पण वाटते आणि वाईट पण वाटतं की अरे सगळेजण चांगले आणि मलाच काय असं होतं. परंतु आपण काही जाणून बुजून करतो का? नाही. आपली बुद्धी काही जाणून बुजून आपण कमी करून घेतो का? नाही. शारीरिकरित्या हे भावनिक हे कम करता जाणून बुजून करतो का? नाही. आपण प्रयत्न करतो, आपण वर येण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा आपणच आपल्याला सुचतं नाही 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 आता मला ह्या वेळेस मागे पडायचं नाही, यावेळेस मी मागे राहणार नाही, मी मजबूतीने उभं राहणार, मी मजबूतीने लढणार, परंतु वेळ आल्यानंतर परत एक बार तोच रडगाणं सुरू होतं, आपण जिथे आहे तिथेच होतो. परंतु या सर्व गोष्टीच्या बद्दल देव म्हणतो हे तुझ्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की संत पौल म्हणतो जिथे मी अशक्त आहे देवामध्ये तिथे मी सशक्त आहे. आणि याकडेच आज आपण आपलं लक्ष लावत असताना ही बाब लक्षात ठेवा की जिथे आमचं नियंत्रण संपतं आणि आपलं नियंत्रण आपण देवाच्या स्वाधीन करतो, तेव्हा त्याचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. यस प्रभू. मी रडते, मी घाबरते, मी भयभीत होते, मी चिडते, माझा कंट्रोल माझ्यावर नाही. प्रभू तू मला सहाय्य पुरव. प्रेज द लॉर्ड. तू मला धैर्य दे, तू मला बळ दे, तू मला अश्रुपूस, तू मला ताकद दे. आणि देव पुरवतो. आणि मग लोक म्हणतात अरे ही बाई तर एवढी भित्री होते, हा व्यक्ती तर इतका दडपणाखाली नव्हता, पण या वेळेस हे संकट आले आणि किती मजबूतीने हा उभा राहील, ही उभी राहिलेली. हे ताकद कोणी पुरवली? ही देवाने दिलेली ताकद आहे. आणि ही देवाने दिलेली ताकद ही काय आहे? तुमचा एक आशीर्वादाचा सबब ठरलेला आहे. यासाठी की लोक म्हणतील की खरोखर आजवर आम्ही लहानाचं मोठं यांच्या बरोबर झालो, प्रत्येक वेळेस हा व्यक्ती कोसळला, परंतु आता जेव्हापासून तो येशू बरोबर चालू लागला, येशूच्या विश्वासात मजबूत झालेला हा व्यक्ती बदललेला आहे. प्रेज द लॉर्ड. ही व्यक्ती चेंज झालेली आहे, कारण की हा व्यक्ती नाही तर ह्याच्या ठाई ह्याचा देव वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. हा देव सामर्थ्य पुरवतो आणि यामुळेच याला शक्य झालेलं आहे. कारण की प्रत्येक वेळेस त्याने स्वतः प्रयत्न केला, परंतु तो दुबळा पडलेला होता, तो कमी पडलेला. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवा की ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा या सर्व गोष्टी आपण करत असताना अनेकदा आपण आपल्या कमकुवतेला नाकारतो. अनेकदा म्हणतात आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं ना, आपण नाही नाही काही नाही झालं सिस्टर, ते असं डोळ्यात पाणी आहे, कचरा गेला डोळ्यामध्ये. आपल्याला माहित आहे, त्या समोरच्याला कळतं की हे ह्याच्या डोळ्यामध्ये का पाणी आहे, हा काय आहे, परंतु आपण लपवी करतो. नाही नाही तसं नाही. आपण जेव्हा लपवतो प्रिया, आपण जेव्हा लपवतो तेव्हा आपण निश्चित त्या आशीर्वादापासून मुक्तो, आपण त्या आशीर्वादी मुक्त. मग का आपण काय सगळीकडे भिमोळं पेटायचं की आम्ही असं आम्ही तसं नाही प्रियांनो. ढिंडोरं पिटायचं लोक ओळखतात आपल्याला, प्रत्येकाचा स्वभाव आपल्या जवळच्या लोकांना आपण चांगलं ओळखतो. परंतु जेव्हा आपण हा स्वभाव इतरांना जाहीर करतो आणि देवाच्या सामर्थ्याच्या जरा आपण बदलून जातो, तर मग लोक देवाचे कौतुक करतात. आपण स्वतः कधीच म्हणत नाही, कोणाला काही दाखवतच नाही, मग काय कळणार लोकांना की हा खरं पहिले असा होता आणि आता असा झालेला आहे. आणि यासाठी प्रियांनो लफवा छिपवी आपल्याला इतरांशी करायची नाही आणि विशेष करून देवाशी तर बिलकुलच करायची नाही. कारण की देवापासून कोणती पण गोष्ट गुप्त राहत नाही. आपल्याला जेव्हा स्तोत्र 51 मध्ये दिसतं आणि राजा दावीद जेव्हा पापामध्ये सापडतो आणि पापामध्ये सापडल्यानंतर हे प्रभूचा दास व सेवक जो नाथान संदेष्ट आहे तो दाखवतो की तू जो राजा आहे तुला देवाने राजा बनवलं,
देवाने तुला ते पद दिलेले आहे, परंतु तू व्यभिचार केलेला आहे, तू हत्या केलेली आहे, एक स्त्रीच्या पतीला तू मारला आहे आणि त्याचप्रमाणे त्या स्त्रीला तू काय केलेलं आहे, बळजबरी आपल्या घरात आणून ठेवलेलं आहे. तेव्हा 51 अध्याय आणि पुढच्या 3 वचनामध्ये तो काय म्हणतो, कारण दावीद राजा म्हणतो, मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप मला बेचैन करतात, माझे पाप मला डिस्टर्ब करतात. हे गीत जे आहे ते गपचूप लिहिलेलं गीत नाही, हे गायलं जाणारं गीत होतं. हे कोणाचं गीत म्हणलं जातं, दाविदाची शुद्धतेची प्रार्थना होती. राजा सहसा प्रजेपासून अशा गोष्टी लपूनच ठेवतो. आपल्याकडे माहिती आहे की कितीतरी चांगले पोस्टवर असलेल्या लोकांचे मोठे गुन्हा होतात, काही दिवसानंतर ते गायब होऊन जातात, लोकही चर्चा करत नाही, ते बिलकुलच चर्चा करत नाही, ते म्हणतात आम्ही केलंच नाही तसं. परंतु जे विश्वासात चालतात ते लपवत नाही. पुढे 4थ्या वचनामध्ये काय म्हणतो तो, या देवा तुझ्या विरुद्धच मी पाप केलेले आहे आणि तुझ्या दृष्टीने वाईट. हे अपराध, आज्ञाभंग, व्यभिचाराचा पाप, हे हत्येचं पाप माझ्याकडून 10 आज्ञा ज्यामध्ये लिहिलेल्या आहेत, 2-2 आज्ञा एका वेळेस मी मोडलेल्या आहे. आणि पुढे म्हणतील, म्हणून देवा तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्फळ ठरतील. यस, तुझा न्याय निवाडासाठी मी स्वतःला सादर करतो. जसं पाप्यांवर न्याय उतरावा तसा माझ्यावर न्याय उतरून यावा देवा. परंतु जे काही तू करशील ते योग्य करशील, कारण की मी पातकी आहे. तू मला वर नेऊ इच्छितो, परंतु मला आणि माझे सर्व देह वासना मला खाली घेऊन जातात. त्यामुळे मी दुबळा ठरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी म्हटलं नाही मी राजा आहे, काही पण करू शकतो, माझी प्रजा आहे, मी काही करू शकतो, अशा म्हणून त्यांनी नातान संदेशाने अडवलं नाही. नातान संदेशाने जे काही सांगितलं त्याने कबूल केलं. सर्व राज महालामध्ये त्या प्रजेच्या समोर त्यांनी कबूल केलं. आणि आजवर त्या स्तोत्र 51 आपण नियमित वाचतो, कारण की आपल्याला देखील माहिती आहे दाविदासारखं आपल्यामध्ये पाप नसेल, परंतु सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतरलेला आहोत. यामुळे आम्ही दुबळे ठरलेला आहोत. आम्ही लढण्यामध्ये, आम्ही पापापासून दूर राहण्यामध्ये कमी पडलेला आहोत. आणि त्यामुळे ही कबुली देणं अतिशय गरजेचं आहे. आणि यामुळे आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याबद्दल देवाच्या आपल्या दुबळ्याकडे बघण्याकडेचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण की देव म्हणतो की माझी कल्पना आणि माझी योजना तुझ्या आणि कल्पनेपेक्षा खूप उंच आहे. जसं आकाश उंच आहे तशा माझ्या कल्पना देव म्हणतो, आणि जसं पृथ्वी खाली आहे तशाच तुझ्या कल्पना आणि विचार खाली आहे. परमेश्वर म्हणतो की मला माहित आहे बा की माझ्या विचार आणि तुझे विचार, माझ्यासारखं पवित्रता आणि तुझ्यामधली पवित्रता कधी देखील मॅच होऊ शकत नाही, कारण की ती खूप उंच आहे. जसं आकाश आणि पृथ्वीमध्ये बहुत अंतर आहे, त्या प्रकारे देवाच्या कल्पना आणि विचार आणि त्याची शुद्धता आमच्यामध्ये बहुत असं अंतर आहे. तरी देखील देव आपल्याला हेच म्हणतो की तरी देखील तू जेव्हा दुबळेपणा स्वीकार करतो, तू म्हणतो की नाही मी चुकलेला आहे, मी पापी केलेला आहे, तर मी तुझ्या जीवनामध्ये बदल घडून मी तुझ्या जीवनामध्ये शुद्धता आणू इच्छितो. मी देखील तुला खाली चिखलामध्ये जाणारा नव्हे, तर मी गरुडाप्रमाणे भरारी करणारा करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, यासाठी देव आमची परिस्थिती जाणतो. संत पौल सारखा सेवक देखील नम्रतेने म्हणतो की जे मला करावयाचं वाटतं ते मी करत नाही, आणि जे नाही करावयाचं वाटतं नेमकं तेच मी करतो. परंतु ते मी करत नाही तर माझ्या ठाई असलेलं पाप हे माझ्याकडून करून घेतं. मी करत नाही तर माझ्या ठाई असलेलं पाप हे करून घेतं. आणि यामुळे कोणताही सेवक असेल, जर खऱ्या अर्थाने तो देवाचा सेवक आहे, तर त्यांनी देवाच्या समोर नेहमी गुडघे टेकून स्वतःला नम्रच केलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी नम्र केलेला आहे आणि म्हटलेलं आहे की मी दुबळा आहे प्रभू, तेव्हा देवाने त्याला उंच केलेलं आहे. आणि यासाठी दुबळेपण आणि जे काही तुमच्या शरीरामध्ये कमकुवत आहे ते लपवू नका. ते सर्वकडे सर्वदा निश्चितच देवाला न आवडणारे आहे. आणि यासाठी 1 करिंथ याचा 1 अध्याय आणि 27 वचनामध्ये प्रभू
पहिला अध्याय आणि 1:27 मध्ये, पहिले करिंथ, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील मूर्खपणाचे निवड केलेली आहे. दुसरं पद, मूर्खपणाचे निवडले. कोणाला लाजवण्यासाठी? कोणाला लाजवण्यासाठी? ज्ञान लोक, ज्ञानी लोकांना. आमच्यासारखे बुद्धिमान, आमच्यासारखे ज्ञानी, आमच्यासारखे शिक्षक, आमच्यासारखे हुशार जगामध्ये कोणीच नाही. परमेश्वर म्हणतो ठीक आहे, परंतु मी अज्ञानी लोकांना अशा प्रकारे उंच करील की ज्ञानी पण चकित होती की अरे ह्यांच्या ठाई तर काही नव्हतं आणि हे आता आम्हाला पण लज्जित करतात. अशा प्रकारचं ज्ञान त्यांना कुठून आलेलं आहे. त्याचप्रमाणे तो म्हणतो की जे मूर्खपणा, देवाने जगातले मूर्खपणाचे निवडले, जे बलवान आहे त्यांना लाजवावे म्हणून देवाने जगातील दुर्बळ त्यांना निवड केलेले आहे. माझ्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे पॉवर आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पद आहे असं म्हणून अनेक जण घमेंड आहे बाळगतात, अनेक जण गर्व करतात, परंतु आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांना मी उच्च पदावर प्रस्थापित करेल, उच्च दर्जाचं मी सिद्ध करेल. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आणि असं करण्यासाठी तो नुसतं तुम्हाला मला सांगत नाही, तर त्याने केलं देखील. आणि त्याने सुरुवात कोणापासून केली? त्याने स्वतःपासून सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. तोच कुठे होता? स्वर्गात राहणारा आणि वैभवात वाढलेला होता, परंतु त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी दासाचं स्वरूप धारण केलं. प्रेज द लॉर्ड. यासाठी की त्या दासाच्या स्वरूपाच्या कडेच्या त्या व्यक्तीकडे, म्हणजे देवपुत्र किंवा मानवापुत्राकडे बघून लोकांना तारण प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. येस. बघा, येशूने काही नुसतं लेक्चरबाजी केली असं नाही. येशूने नुसतं काहीतरी, येशूने स्वतःचा आम्हा सर्वांना जो धडा देत आहे त्यांनी स्वतःला नम्र केलेले आहे, आणि त्यामुळे नम्रतेमध्ये काय सन्मान आहे हे स्वतः त्यांनी दाखवले. यशाया 53 मध्ये लिहिलेलं आहे की त्यानंतर जेव्हा तो आपले दुःख भोगल्यानंतर त्यांनी जे काही केलेले त्याचा सन्मान तो प्राप्त करेल, आणि सर्व नामाहून त्याला सर्वोच्च नाम प्राप्त होईल, असं त्याच्या चित्तवृत्तीच्या त्या भागात लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येस. येशू म्हणतो, जर मला नम्र आणि लीन होऊन देवामध्ये तो सन्मान प्राप्त झाला, तर तुम्ही देखील दुबळे आणि कमकुवत असले तर तुम्हाला देखील त्या सन्मान देण्यासाठी तो देव पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आम्ही स्वतःला निश्चितच लीन आणि नम्र करावं, परंतु देवाच्या हाताखाली, प्रेज द लॉर्ड, देवाच्या सामर्थ्याच्या खाली, देवाच्या कृपेच्या खाली आपण नम्र करावा की प्रभू साठी. आज जेव्हा आपण त्याच्या वचनाकडे जात असताना ही बाब आपण जाणून घेणं अतिशय की देवाच्या कृपेचा आशीर्वाद कोणाला मिळतो. आज आपल्याला माहिती आहे देवाने तुमच्यावर कृपावर कृपा केली, प्रत्येक जगातल्या व्यक्तीला कृपा केली. आज ह्या महिन्याचा शेवटला दिवस आहे. उद्या आपण 1 मे महिन्यामध्ये प्रवेश करणारा प्रथम 4 महिने देखील गेलेले आहे, आणि देवाने आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवले. परंतु काही लोक प्रभूच्याकडे गेले असतील, काही जण आजारी असतील, काही जण समस्येत असतील, आणि अनेक गोष्टी या 4 महिन्यामध्ये घडलेल्या आहे. या घडलेलं आहे माझ्या जीवनामध्ये देखील. याच महिन्यामध्ये मी डेथ एनिव्हर्सरी साजरी केली आणि वाढदिवस पण साजरा केला. म्हणजे दोन्ही गोष्टी, सुखाचा समय आला आणि दुःखाच्या वेदनेतून गेलेले, असे अनेकांच्या जीवनातून दोन्ही समय आलेले आहे. आणि तरी देखील देवाने तुम्हाला कृपेच्या द्वारे एक नवीन महिना यामध्ये प्रवेश करून देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा समय ही बाब आपण लक्षात ठेवा की देवाचं सामर्थ्य आणि त्याची जी आत्मनिर्भरता, आपण जेव्हा म्हणतो की नाही 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 मला आत्मनिर्भर आहे, मला काही गरज नाही, मला ह्याची गरज नाही, त्याची गरज नाही. जसा एक मालक स्वतः म्हणतो की आता मी माझे कोठार धान्याने भरून ठेवे, आणि मग तो म्हणतो की हे माझे जीवा खा पी मौज मजा कर, कारण की तुझ्याकडे बहुत आहे. परंतु त्या समय देवा त्याला म्हणतो की आज जर तुझा जीव तुझ्यातून काढून घेण्यात आला ते कोण? ह्या पैसा आणि धन कोणाला मिळणार? हो प्रियांनो, आपण आपल्या जीवाच्या बद्दल, आपल्या विचारांच्या बद्दल, आपल्या योजनेच्या बद्दल उद्यासाठी पण ते पूर्ण होईल की नाही याची कोणालाही शाश्वती नाही. तर मग आपण का कोणाचा आणि कशाचा अभिमान बाळगतो? आम्ही आत्मनिर्भर जरी म्हणत म्हटलो, परंतु तरी देखील प्रत्येक व्यक्ती जो येशूमध्ये चालतो तो देवावरच निर्भर आहे. जो येशूला ओळखत नाही तो देखील देवावरच निर्भर आहे. असं नाही की तुम्ही आणि मी, ते देखील देवाच्या कृपेमध्ये चालत आहे.
कारण की देव ऊन आणि पाऊस दोघांवरही पाडतो, धार्मिकावर पण पाडतो आणि जे देवाला ओळखत नाही त्यांच्यावरही पाडतो. म्हणजे कृपा सगळ्यांनाच प्राप्त होते. परंतु त्यामुळे आपण जास्त निर्भर कोणावर आहोत? देवावर निर्भर आहोत. आणि जे काय आमच्याकडे आहे ते देखील देवाने दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. जर आमच्याकडे राहायला घर आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे वाहन आहे, आमच्याकडे लेकर आहे, आणि या सर्व गोष्टीच्या द्वारे आम्हाला एक प्रोटेक्शन प्राप्त होतं, सुरक्षा प्राप्त होती. परंतु हे देखील देवाने दिलेलं आहे. आणि यामुळे आम्हाला शारीरिकरित्या देवाची किंवा आर्थिकरित्या देवाला गरीब बघायचं नाही, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आत्मिकरित्या देवाला गरीब बघायचं. प्रेज द लॉर्ड. असं नाही की देवाला एकदम तुम्हाला सगळ्या ख्रिश्चन लोकांना भिकारीच बनवायचं, असं देवाची इच्छा नाही. किंवा सर्व जे विश्वास सगळे लुळे लंगडे असेच अपाहिज असावं असंही देवाला आवडत नाही. परंतु आत्मिकरित्या दररोज मी दुबळा आहे, मी कमकुवत आहे, मी गरजवंत आहे असं म्हणून देवाच्याकडे मागणं हे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तरच तुमची आणि माझी आत्मिक उत्तरोत्तर वाढ होणार आहे. आणि यासाठी मत्तई याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, ज्याला डोंगरावरील प्रवचन म्हणतो, मत्तई 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, हे डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगाला शिक्षण देताना काय म्हणतो? 5:3 मध्ये, जे आत्म्याने दीन, देवाने असं म्हटलं नाही जे शारीरिकरित्या दीन, जे पैशाने गरीब, जे मानसिकरित्या दीन नाही, कशामध्ये दीन? आत्म्याने दीन ते धन्य, कारण की ते काय करतील? ते स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जण तो आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, काही सांगायची गरज नाही की ख्रिस्ती समाज हा काही गरीब लोकांपैकी नाही, श्रीमंत अतिश्रीमंत लोक यांच्यामध्ये वास करतात. पण सगळे श्रीमंत असंही नाही, आर्थिकरित्या अनेक गरीब पण आहे. परंतु ही श्रीमंती ही जगिक श्रीमंतीकडे नाही देव नेत, तर आत्म्यामध्ये तुमची काय अवस्था आहे. आणि देव म्हणतो की आत्म्यामध्ये जर तुम्ही नेहमी दीन राहिले, तसं संत पौल इथे म्हणतो की खरंतर आशक्तपणामध्ये मला शक्ती प्राप्त होते, तसं जर तुम्ही रोज म्हणत गेले की प्रभू मला आणखीन वाढायचं, प्रभू तुझ्या वचनात मला वाढायचं, प्रभू तुझ्या विश्वासात वाढायचं, प्रभू मला तुझ्या प्रार्थनेत वाढायचं, प्रभू तुझ्या दृष्टांतात सहभागितेत वाढायचं, मी काही नाही प्रभू, आणि असं जेव्हा म्हणतो तेव्हा मला सांगू द्या की देव काय करतो? तुम्हाला स्वर्गाचं राज्य दिल्याशिवाय राहत नाही. आता आपण 2 कोरिन्थीकरास पत्र याच्या 12व्या अध्यायामध्ये जाऊया. आणि त्यामध्ये एक सुंदर उदाहरण इथे देण्यात आलेलं आहे आणि त्याकडे आपण बघूया की आत्मिक बरोबर शारीरिक दुबळेपण देखील आहे. 12वा अध्याय आणि ह्याच्यामध्ये विशेष करून आपण बघूया की 7वं वचन 12:7 यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्या अगोदरच्या सुरुवातीच्या भागामध्ये लिहिलंय की संत पौल याला देवाने सदेह किंवा विदेह 3ऱ्या स्वर्गापर्यंत नेले. वचन आहे ते 2ऱ्या वचनामध्ये 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेलं. प्रेज द लॉर्ड. 3ऱ्या स्वर्गामध्ये कोण राहतं? देव राहतं. आपल्याला माहिती आहे, पहिला स्वर्ग, 2रा स्वर्ग, 3रा स्वर्ग हे मी शिकवलेलं आहे. तर 3ऱ्या स्वर्गापर्यंत संत पौल जाऊन गेलेला आलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये फार कमी लोक जे आहे त्याचा लाभ घेणाऱ्यापैकी होते. आणि त्यामुळे तो मी खूप देवाचा प्रिय आहे, मी खूप धार्मिक आहे, मी जे काही बघितलं जगामध्ये कोणी बघितलं नाही, असं सडून जाण्याची काय होती? शक्यता असते. अनेक जणांना आरोग्य दान प्राप्त होतं, अनेकांना प्रार्थनेचं दान होतं, अनेकांना संदेश देण्याचं प्राप्त होतं, अनेकांना गायचं वाय, तर ते चढून जातात, ते गर्विष्ठ होतात, त्यांना घमेंड येते की माझ्यासारखं कोणी नाही. आणि अशी अवस्था संत पौलची तर ह्यापेक्षा पण मोठी अवस्थेमध्ये तुन जात होता की तो स्वर्गामध्ये देवाच्याकडे तो गेलेला आहे. आणि त्यामुळे वचन 7 वाचा काय लिहिलेलं आहे? प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरामध्ये एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आलेला आहे. तो दूत, सैतानाचा दूत मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस.
इथे आत्म्याच्या सगळ्या गोष्टी चालल्या. आताच आपण वाचले की आत्म्याचे दिन ते काय बघतील? देवाच्या स्वर्गामध्ये ते जातील. संत पाऊल कुठे गेलेला आहे? देवाच्या स्वर्गापर्यंत जाऊन आलेला आहे. 3ऱ्या स्वर्गापर्यंत तो गेलेला आहे, जिथे परमेश्वर आणि सर्व काही आपल्याला ते सर्वात उच्च स्थान आहे, ज्याच्याबद्दल आपण नेहमीच गीतांमध्ये गातो. आणि तिथपर्यंत झाल्यानंतर आता देवाच्याकडे तो जात असताना तो म्हणतो की मी चढून जाऊ नये. कशामुळे? प्रगटीकरणाचं विपुलता. मला एवढं सामर्थ्य, मला 9च्या 9 कृपादान आणि एवढं सर्व मिळाल्यामुळे आता मी घमेंडी होण्याची, मी चढून जाण्याची, मी गर्विष्ठ होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे देवाने इतक्या योजना माझ्या जीवनामध्ये लागू केली आणि माझ्यामध्ये काटा ठेवला. तो सैतानाचा दूत असं संबोधन करतो, असं म्हणतो की 8व्या वचनामध्ये की तो माझ्यापासून दूर व्हावा म्हणून प्रभू जवळ मी 3दा विनंती केली. किती वेळेस विनंती केली? कोणाकडे विनंती केली? देवाकडे. कारण की त्याच्यामध्ये हे सामर्थ्य होतं, आरोग्यदान होतं, तो ज्याच्यावर हात ठेवत होता, ज्याच्यासाठी प्रार्थना करत होते ते बरे होत होते. परंतु स्वतः तो बरा होऊ शकला, त्याच्यासाठी किती वेळेस त्यांनी प्रार्थना केली? 3च वेळेस प्रार्थना, रोज 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 नाही केली. आणि मग तेव्हा देवाने त्याला म्हटले, माझी कृपा तुझ्यावर पुरे आहे, कारण अशक्तपणा शक्तीपूर्णतेस येते. आणि म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी मी फार आनंदाने मिरवी. देवाने म्हटलं तुझ्यावर माझी कृपा पुरेशी आहे. हा काटा तुझ्या जीवनातून कधी जाणार नाही. हा दूत तुला मरेपर्यंत छळणार आहे. मग आपण आनंद, मग काय फायदा देवाचं काम करून काय फायदा? मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, त्यांना लाभ मिळतो, मलाच माझा देव लाभ मिळत नाही. मग असा देव काय कामाचा? माझी प्रॉब्लेम तुला माहिती. परंतु का आला होता तो काटा? मी चढून जाऊ नये म्हणून. कारण की देवाला माहितीये, हा जर काटा निघाला, हा जर जो समस्या त्याच्या जीवनातून निघाल्या, तर हा लगेच काय होणार आहे? हा लगेच बदलून जाणार आहे, हा गर्विष्ठ बनणार आहे. आणि तो ज्या प्रकारे सैतान हा गर्वाने फुगला आणि काय झालेलं आहे, लुसिफर हा खाली टाकण्यात आला, तसं ह्याची देखील अवस्था होण्यात फार वेळ लागणार नाही. मग हा काटा कोणता होता जर आपण बघितलं तर हे देखील आपण नोंद घ्या. अनेक गोष्टी अनेक जण सांगतात, परंतु गलतीकरास पत्र 4था अध्याय 13 ते 15 मध्ये अशा प्रकारे लिहिले गलतीकरास पत्र की तो काटा काय होता हे देखील आपल्याला माहित पाहिजे, कारण की आपण आज शिकत आहोत. 13 ते 15 मी वाचतो. गलती याचा अध्याय 4 13 ते 15 यामध्ये लिहिलेले, तुम्हाला सुवार्थ सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला. आता त्यांनी काय सांगितलं? मला एक शारीरिक व्याधी आहे. गलतीकरास 4था अध्याय 13 वचन. आणि हे तुम्हाला ठाऊक आहे आणि तुमची परीक्षा होण्या इतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा तुम्ही माझा स्वीकार केलेला आहे. तुमची ही धन्यता कुठे? मी तुम्हाला ते साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटूनही ते मला दिले असते. काय लिहिलेले? डोळे उपटूनही मला दिलेले असते. तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करत होता, तुम्ही माझ्या या सेवे कार्यामुळे इतका माझ्या सेवेसाठी तुम्ही माझ्या बरोबर आणि मला इतकं तुम्ही जवळ करत होता की वेळ आली असती तर स्वतःचे डोळे उपटूनही मला दिले असते. आता का डोळे उपटून देण्याची वेळ आली असेल सांगा बरं? आपण डोळे कोणाला का करतो? ज्याला दृष्टी नाही त्याला डोनेट करतो. म्हणजे याचा अर्थ आहे की संत पौलाची दृष्टीमध्ये समस्या होती आणि सर्व काही संत पौलाच्याकडे होते, परंतु त्याची दृष्टी ही कमकुवत होती, दुबळी होती आणि त्यामुळे तो पीडित होता. आणखीन एक वचन जर आपण बघितलं 6वा अध्याय 11व्या वचनामध्ये देखील तो म्हणतो की 6:11 मध्ये की मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षराने तुम्हाला लिहित आहे. मोठ्या मोठ्या अक्षराने, की ज्यामुळे त्याला दिसत नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे तो लिहित असताना मोठे मोठे अक्षर करत होता. हो प्रियांनो, हा काटा होता, हा सैतानाचा दूत होता जो त्याला छळत होता. आणि आपल्याला माहितीये की सेवा कार्य करत असताना त्याने अनेक रोग्यांना बरं केलं, परंतु स्वतःसाठी जेव्हा तो प्रार्थना करायला गेला, किती वेळेस प्रार्थना केली त्यांनी? 3 वेळेस प्रार्थना केली. तर देव म्हणतो तुझ्यावर माझी कृपा पुरेशी, तू अशक्त आहे. हेच तुला शेवटपर्यंत राहायचंय, यासाठी की अशक्तपणामध्ये तुला देवापासून शक्ती प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. आणि ही शक्ती तुला
इतरांसाठी आणि तुझ्या आत्मिक वाढीसाठी उपयोगी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तो म्हणतो की मी जेव्हा अशक्त आहे तेव्हा मी देवामध्ये सशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ब्रदरकडे गेलो, त्या ब्रदरकडे गेलो, उपवास केला, प्रार्थना केला, अनेक गोष्टी केल्या, परंतु काहीच बदल नाही होतो. पण देवाशी बोला, देवाशी विचारा. देव निश्चितच कदाचित म्हणाल की निश्चितच हा काठा तुझ्या जीवनातून कधी देखील जाणार नाही. ह्यामध्ये या गोष्टीमुळे तुम्हाला नम्र होण्यासाठी ही अतिशय गरजेचं. माझ्या जीवनामध्ये देखील असे अनेक प्रसंग जीवनामध्ये वारंवार येत गेले, त्याद्वारे कधी कधी मी असं वाटलं की आता मी वर जाते, परंतु त्या प्रसंगाकडे बघितल्यानंतर आम्हाला वाटतं अरे काहीच नाही, मी काही नाही. कारण की निश्चितच मला हे जाणवत जातं की मला जेव्हा सर्व मिळत होतं, अचानक काहीतरी गोष्टी आपल्या जीवनातून निघून जातात आणि मग आपण धडपडतो आणि आपण देवाकडे मागतो, देवा हे का? देव म्हणतो नाही, तुझ्या आत्मिक वाढीसाठी आणि तुला लीन व नम्र होण्यासाठी ह्या गोष्टीची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुमची गरिबी असेल, कदाचित तुमची व्याधी असेल, कदाचित कोणाचा विरह असेल, कदाचित तुमच्या घरामध्ये मृत्यू आली असेल, कदाचित तुम्हाला कोणीतरी सोडून दिलं असेल, कदाचित कोणीतरी तुम्हाला फसवलं असेल, कदाचित तुमच्या घरामध्ये अनेक संकट येत असतील, परंतु हे सैतानाचे दूत आहे जे तुम्हाला आणि मला देवाच्या सहभागितेमध्ये देवाच्या समोर नम्र बनवण्यासाठी कारणीभूत आहात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे त्याचा अपमान करू नका. कारण की येशू ख्रिस्ताने वधस्तंभाचा अपमान केला का? तो पापी नसताना देखील त्यांनी सर्व जगाचे पाप घेतले आणि तो म्हणतो की हा वधस्तंभ माझ्या गौरवासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. ती गौरवाची वेळ आलेली आहे. आणि एकच बाब लक्षात ठेवा की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, दुःख, क्लेश, संकट, या नेहमी तुम्हाला पाडण्यासाठी नाही तर आत्मिकरित्या नम्र करण्यासाठी असतात. प्रेज द लॉर्ड. आणि जे आत्मिकरित्या नम्र ते धन्य, कारण की ते देवाच्या राज्यामध्ये जातील. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तिच्या देवाला माहित आहे की ह्या गोष्टी जर मी काढून घेतल्या तर हा शारीरिकरित्या, हा आत्मिकरित्या काय करणार? माझ्यावर डिपेंड राहील. आणि माझ्यावर जर डिपेंड राहील तर हा माझ्या बरोबर चालेल, माझी आज्ञा ऐकेल. परंतु तिला सगळंच काही दिलं तर म्हणून मग देवाची गरज नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या चर्चमध्ये अनेक जण आहे जे प्रार्थना करत येतात, त्यांना लाभ मिळतो आणि मग ते गायबच होऊन जातात. आणि मग जेव्हा त्यांना प्रॉब्लेम येतो परत चर्चमध्ये येतात. कुठे गायब झाले? काय? कारण की त्यांना जे हवं होतं ते मिळालं, आता देवाची गरज नाही. आणि त्यामुळे ज्यांच्यावर देव प्रीती करतो, जे देवासाठी झटू इच्छितात, ज्याच्यासाठी देवाची योजना मोठी आहे, तो कदाचित संत पौल सारखा थोर संत का असना, त्याला देवाने नेहमी झुकून ठेवलेला आहे. आणि जर तो झुकलेला आहे तर त्याचा अर्थ हा आहे की कधी कधी ती परिस्थिती शेवटपर्यंत तुमच्या जीवनातून कधी देखील दूर होणार नाही. आणि यासाठी ही बाब जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याची सेवा करत असताना, त्याची अनेक गोष्टी करत असताना कधी देखील म्हणू नका की देवा ही गोष्ट जर दूर झाली ना, ही गोष्ट जर झाली ना तर फार बरं होईल. कधी देव त्या प्रार्थनेला कधी देखील उत्तर देणार नाही. कोणी व्यक्ती तुमच्या जीवनातून गेला आणि मग आपण किती जरी मागितला तो येईल का? परत नाही येणार. परंतु देवाने त्या व्यक्तीला जाऊ दिलं, परंतु त्याद्वारे आम्हाला कुठेतरी काहीतरी दाखवलेलं आहे. आणि त्याची इच्छा ही आहे की संत पौलचे नेत्र जरी दुबळे होते ना, इथेच लिहिलेलं आहे आपण, संत पौलचे नेत्र जरी दुबळे होते परंतु जगामध्ये ज्याने कधी बघितलं नाही ते स्वर्ग ते देवाने दाखवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून त्या जगिक नेत्र दुबळे असलेल्या या संत पौलाला स्वर्गीय वैभवाचं दर्शन त्याला घडवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, देवाची आत्मिक दुर्बळता ही तुमच्या आणि माझ्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि याकरता आपण ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आपण 2 कोरिंथ 4:7 मध्ये, 2 कोरिंथ 4 अध्याय 7व्या वचनामध्ये एक खूप सुंदर असं वचन लिहिलेलं आहे. वाचा. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. मिळालं सगळ्यांना? ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची परेकोटी देवाची आहे आणि आमच्यापासून होत नाही हे समजावे. ही आमची संपत्ती. आमच्याकडे सगळ्यात मोठी मौल्यवान संपत्ती काय सांगा बरं? आपली
जीवनामध्ये सगळ्यात मोलाची संपत्ती कोणती आहे जी कधीच नाश पावत नाही? काय आहे सांगा बरं? काय आहे आपल्याकडे? जीवन. आणखीन अशी कोणती संपत्ती आहे जी कधीच नाश पावणार नाही, सगळ्यात मोलाची आहे? देवाचा आत्मा ही सगळ्यात मोलाची संपत्ती. कारण की देवाने आपले प्राण आत्म्याचा साठी दिलेले, कारण की आत्म्याला मरण नाही. आणि ही आत्म्याची जी संपत्ती ती कशामध्ये ठेवलेली ते लिहिलेलं आहे? मातीच्या भांड्यात ठेवलेली आहे. मातीच्या भांड्याचा अर्थ आहे आपलं शरीर कसं आहे? माती आहे आणि मातीला जाऊन मिळणार. आणि आपण या मातीच्या भांड्यासाठी सगळं काही करतो, या मातीच्या भांड्यासाठी आपण सगळं काही करतो, परंतु ही जी मोलाची संपत्ती त्याच्या महत्व आपण जाणून घेत नाही. आपण त्याच्यासाठी काय करत नाही, परंतु त्या बाहेरच्या ज्या भांड आहे ज्याला आपण शरीर म्हणतो त्या ज्ञानाच्या द्वारे समृद्ध बनू शकत नाही. आणि अनेकांना त्याचा घमंड आहे की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे ते, परंतु आत्म्याच्या बद्दल त्यांच्याकडे बोलायला काही देखील नाही, कारण की ते आत्म्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि यासाठी प्रियांनो, देवाची ही इच्छा आहे की शारीरिकरित्या अनेक गोष्टी जरी कमी असल्या, परंतु आत्मिकरित्या मी समृद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मिकरित्या मी बलशान आहे. माझा आत्मा देवाच्याकडे नेहमीच पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, असं आपण गीत मानतो. आणि त्यासाठी प्रियांनो, मला माझ्या आत्म्याला बळकट करणं, मजबूत करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी जेव्हा आपण पहिल्या मुद्द्याकडे जात असताना हा मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो की कमकुवतपणाची आपण नेहमी कबुली द्या. ऍडमिट युअर विकनेसेस. दुबळेपणाची आपण काय करायची आहे? कबुली देणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण बघतो पेत्र, लूका शुभवर्तमान 5वा अध्याय 8वं वचन, जेव्हा पेत्राने रात्रभर प्रयत्न केला है ना, रात्रभर पेत्राने प्रयत्न केला. काय धरायला, काय कशासाठी प्रयत्न करत होता पेत्र? कशाचा प्रयत्न करत होता? मासे. रात्रभर विविध ठिकाणी त्याने जाळे टाकले, पण लागला का मासा हाती? नाही. सकाळी तो आला आणि आपले जाळे स्वच्छ करत गुंडाळत बसला असताना प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी त्या काय केलेलं आहे, त्या तारवामध्ये उभं राहून संदेश द्यायला सुरुवात केली. संदेश संपल्यानंतर तो काय ऐकत नव्हता. तो आपला जाळा स्वच्छतेमध्ये निराश होता, दुःखी होता की रात्रभर रात्र राबून मी परिश्रम करतो, फुल नाईट ड्युटी केली, एक दमडी सुद्धा मला मिळणार नाही, कारण की काहीच लागलं नाही. परंतु येशू ख्रिस्त त्याच्या जवळ येतो आणि तो म्हणतो की तुझं जाळ उजवीकडे टाक. त्याला माहित होतं की ह्याच्या बोलण्याने काही होणार नाही, सगळीकडे आम्ही जाळे रात्रभर टाकले, नाही मिळालं, आता कसं काय मिळणार. परंतु तरी तो म्हणतो की तरी तो सांगतो म्हणून मी ते तसं करतो. आणि केल्यानंतर त्याला इतके जाळे मासे लागले की ते आणि त्याचा पार्टनर आणि त्याच्याबरोबर आणखीन एक जोडी होती, ती देखील आली, त्याला मदत करू लागले, पण इतके मासे झाले की ते तारू बुडायला लागले. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तो लूका शुभवर्तमान 5:8 मध्ये म्हणतो की येशूचा पाया पडून तो म्हणाला, प्रभूजी मला सोड पासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. मिळालं सगळ्यांना? लूका 5:8 मध्ये तो काय म्हणतो? वाचा परत सगळं. येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. हो, या आता माझ्यामध्ये टॅलेंट नाही, माझ्यामध्ये ज्ञान नाही, माझ्यामध्ये बुद्धी, हे सगळं विसरून जा, परंतु मी कसा आहे? पापी आहे. त्यांनी सर्वात काय जाणलंय की हा जो माझ्या तारवामध्ये उभा आहे हा पवित्र देवाचा सामर्थशाली अभिषिक्त व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या समोर मी पापी आहे. हो प्रियांनो. आणि त्याच समय
जेव्हा त्याने म्हटलं की पेत्र म्हणतो मी पापी आहे, येशू ख्रिस्त म्हणतो आजवर तू मासे धरत होता, आता मी तुला काय करणार आहे, माणसे धरणारा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा बघा, जीवन बदलून गेलेलं आहे आत्मिकरित्या. जेव्हा त्याने येशूच्या समोर आपला गुन्हा कबूल केलेला आहे की माझ्या पात्रता नाही प्रभू तुझ्या जवळ राहण्याची, तुझ्या बरोबर चालण्याची, तुझ्या बरोबर तारू शेअर करण्याची, मी मनुष्य आहे, मासे धरत धरत जगल आणि मासे धरता धरताच मी मरून जाणार आहे, माझ्याकडून काही होणार नाही. परंतु मला एक गोष्ट कळते की प्रभूजी तुझ्या बरोबर राहण्याची योग्यता नाही, कृपया माझ्यापासून तुम्ही दूर जा. येशू म्हटले नाही, मी तुझ्यासाठी तुझ्या तारवामध्ये दूर होण्यासाठी नाही, तर हा तारू येशूमय करण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज येशू तुमच्या घराच्या तारवामध्ये यासाठी नाही आला की तुम्हाला पापी म्हणून धिटकारून लावण्यासाठी, घालून लावण्यासाठी. येशू तुमच्या तारवामध्ये यासाठी आले की ह्या तारवामध्ये मी राहीन आणि हे घर आशीर्वादाचं घर बनल. प्रेज द लॉर्ड. हे घर सामर्थ्याचं घर बनल, हे घर सेवा करीचं घर बनल. आणि मग तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये म्हणणार आहे मी आणि माझ्या घराला तर परमेश्वराची सेवा करणार. यस प्रियांनो. आणि त्याच समयी येशू ख्रिस्ताने त्याला आशीर्वादच नाही तर त्याचं भविष्य सांगितलंय की इथपर्यंत तू काय धरत होता, मासे धरत होता, यापुढे तू काय धरणार आहे, कोळी बनला. आता काय बनलेला, कोळी मेंढपाळ बनला. मासे धरणारा कोळी होता, परंतु येशूच्या मुळे त्याच्या व्यवसायामध्ये बदल झालेला आहे आणि त्याने सर्व काही सोडून येशूच्या मागे चालू लागले ना. ते शिष्यांच्या बद्दल लिहिलेलं आहे शेवटलं वचन की त्याने सगळं काही सोडलं आणि ते येशूच्या मागे चालू लागलं. हो प्रेम, जेव्हा आम्हाला आत्मिकरित्या दुबळे आहोत, आत्मिकरित्या कमजोर आहोत, आमचा निश्चितच जे काही आमच्याकडे सर्व काही ते आमच्या काही कामी येणार नाही. आम्हाला मासे धरायचं नॉलेज होतं, ज्ञान होतं, परंतु ते काही देखील कामी घडलं नाही आणि ते आम्हाला कधी आयुष्यात कामीही पडणार नाही. आम्हाला काय हवं आहे, हा जो अमोल देणगी आमच्यामध्ये ठेवली आहे तो आत्मा, त्याच्यासाठी आम्हाला जगायचं आहे, कारण की त्यालाच मरण नाही. आणि त्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि यासाठी जे निर्बळ आहे, जे दुबळे आहे ते धन्य, कारण की ते देवाला बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी हे जर तुमच्यामध्ये आहे, लीनता आहे, नम्रता आहे, आत्म्यामध्ये तुम्ही नम्र आहात, तर मला सांगू द्या हे तुमचं खूप मोठं टॅलेंट आहे जे देवाला आवडतं. प्रेज द लॉर्ड. आणि कधी कधी आम्ही चढायचा प्रयत्न करतो, देव आम्हाला मागे पण खेचतो. कारण की आता आपण पौलाच्या जीवनामध्ये बघितलं, काटा ठेवला, त्याला वर जाऊ दिलं नाही. कारण की मनुष्य म्हणून जोपर्यंत तुमच्या आणि माझ्यावर परीक्षा येत नाही आपण नम्र होत नाही. संत पौलासारख्या व्यक्तीने तर आपण तर फारच दुबळे आहोत. त्याच्यासमोर आमच्यावर परीक्षा येतात, आमच्यावर समस्या येतात, मग आपल्या डोकं ठिकाणावर येतं, नाही बाबा माझ्यामध्ये काही नाही, मला जर जगायचंय, माझ्या कुटुंबाला जगायचंय, मला जर पुढे वाढायचंय, तर मला देवाच्या शिवाय कोणताच उपाय नाही. प्रेज द लॉर्ड. देव राहील तरच माझा बचाल, मी वाचल, माझं कुटुंब वाचल, माझं सेवा वाचल, नाहीतर मी इथे संपणार आहे. आणि यासाठी अनेकदा संकट आणि समस्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतात आणि त्यामुळे त्या संकट आणि समस्या हे निघून जाव्या यापेक्षा आपण म्हणा देवा माझी नव्हे तर येशू ख्रिस्ताने देखील विनंती केली की झाल्यास हा प्याला माझपासून टळून जावा. परंतु पुढे लगेच तो म्हणतो की माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होते. प्याला टळला का? येशू ख्रिस्तापासून हा प्याला वधस्तंभाचा टळला का? नाही टळला. संत पौल पासून हा काटा निघाला का? नाही निघाला. कारण की देव म्हणतो तुझ्यासाठी माझी कृपा पुरेशी आहे. आणि आज प्रियानो आपण ही बाब जाणून घ्या की देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी कृपा पुरेशी केलेली आहे. आणि जर देव तुम्हाला आणि मला कृपा पुरवत आहे तर आपण त्याच्या सानिध्यात पावित्र्य चालूया. याचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळेस बघूया. याचे 4 मुद्दे आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे, ते आपण पुढच्या वेळेस बघूया. त्यामध्ये पहिला पण अद्याप पूर्ण झाला नाही, तर दुसरा आणि तिसरा भाग आहे की आत्मिकरित्या जे नम्र ते धन्य, कारण की ते देवाला बघतील, ते देवाच्या स्वर्गाला बघतील. आणि आपल्या सर्वांना देवाने कशासाठी निर्मित केलंय? जगासाठी निर्मित केलं का नाही? हे जग आमचं राष्ट्र आहे का? आमचं राष्ट्र सियोन आहे. आणि आमचा येशू कशाला गेलेला पुढे? घर तयार करण्यासाठी. आणि जर त्याने घर तयार केलं आणि आपण म्हणतो हेच घर माझं आहे, जगातलंच घर माझं आहे, हे शरीरच माझं आहे, तर मग आपण जगातच राहून जाणार आहे. कारण की शरीरावर आणि जगातल्या गोष्टीवर भिष्ट ठेवणार आहे ते जगातच राहतील. परंतु जे आत्मा आणि जो पवित्र आत्म्याने दिला, सामर्थ्य दिला, त्यासाठी कार्य करतात ते धन्य. प्रार्थना करू.
प्रभुराय आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की तुझ्यासारखं उत्तम, तुझ्यासाठी गौरवशाली, तुझ्यासारखे पवित्र, तुझ्यासारखं परमपवित्र देव इतर कोणताही नाही. आज तू आमची भेट घेतली, तू आमच्या जीवनात कार्य केलं आणि परत एक वेळा गोष्टीची जाणीव केली की खरोखर पित्या अनेक गोष्टी आमच्या जीवनातून ढळून जाणार नाही. आमच्याकडे धन असेल, आमच्याकडे पद असेल, आमच्याकडे सौंदर्य असेल, आमच्याकडे शक्ती असेल, आमच्याकडे पैसा असेल, आमच्याकडे घरदार असतील, परंतु ते व्यर्थ आहे. काही दिवस ते कदाचित आम्हाला मोज मजा आनंद आणि निश्चितच कम्फर्ट देतील, परंतु ते सर्व काळ टिकणार नाही. कारण की आमचं शरीर हे माती आहे आणि ते मातीत जाऊन मिळणार, परंतु त्याच्यामध्ये एक अमोल देणगी ठेवलेली, तो आत्मा आहे. देवा तो त्या आत्म्यासाठी निश्चितच आज देखील आमच्याकडे बघत आहे की आत्म्याचा नाश होता कामा नये. कारण की पवित्र परमेश्वर शारीरिक मरण ह्या विश्वासणाऱ्याला नाही, तर आम्हाला सार्वकालिक जीवन तू दिलेलं आहे. आणि त्यामुळे पवित्र परमेश्वर आज आम्ही तुला धन्यवाद देतो की आमच्यामध्ये अनेक गोष्टी नाही, आम्ही रडतो, आम्ही कणतो, आमच्यामध्ये बौद्धिक आम्ही कमकुवत आहोत, पैशामध्ये आम्ही गरीबी आहोत, आमच्याकडे ज्ञान नाही, आमच्याकडे शिक्षण नाही, आमच्याकडे मोठं पद नाही, परंतु ते धन्य असं येशू ख्रिस्त तू म्हणतो. कारण की जे ख्रिस्ताच्यासाठी उपयोगी नम्रता आमच्यामध्ये येते, आणि ती जर नम्रता येते आणि आम्ही म्हणतो की खरोखर आमच्या अशक्तपणामध्ये येशूमध्ये आम्ही सशक्त आहोत, आणि आम्ही जर अभिमान बाळगणार तर त्या वधस्तंभाच्या अभिमानामध्ये कोणताही अभिमान बाळगणार नाही. तर दुःखामध्ये येशू मला साथ देतो याचा अभिमान मी बाळगणार, आणि त्यामुळे येशू आमच्या जीवनातली प्राथमिकता बसतो, त्याची आज्ञा पालन आमच्या जीवनातली प्राथमिकता बनते, आणि आम्ही देवासाठी गौरव राज्यात वाढतो. धन्यवाद असो येशू, तुझ्या पवित्र आणि गौर नावाने म्हणून तो ऐक. आमेन.